सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत. नुकतेच एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये RSS मुर्दाबाद मोहन भागवतजींची व्हायरल क्लिपमध्ये मी मोहन भागवतजींचे मनोगत ऐकलं. त्यांनी मोदीजींना इशारा दिलेला आहे की भारतीय सैन्यातून SC ST OBC यांना 2028पर्यंत सेनेतून वेगळे करण्यात यावं. विधान बघा, बारकाईने लक्ष द्या. सर्व देशवासियांना, सर्व लोकांना, सर्व 140 कोटी भारतीय जनतेच्या लोकशाही मतदार अधिकार प्राप्त जनतेला भारतीय जनता पार्टीचे RSS सरकार 2014 पासून 2026 12 वर्ष आपण सरकारला मते देतोय का, तर हे सरकार गोरगरिबांचं कल्याण करेल. अब की बार मोदी सरकार हर घर घर में 15 लाख, हर किसान को अनाज, हर युवा को नौकरी, हर घर घर में मकान, हर किसान को अनाज, हर युवा को नौकरी, हर इंसान को मकान, या भूलथापाच्या थापावरती लोकांनी विश्वास ठेवला आणि सरकारला भरगच्च मतदान दिलं. जसं 2000 मध्ये सरकार आलं केंद्रात, तसं केंद्रातील सरकारने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पहिला झटका दिला तो 8 नोव्हेंबर 2016चा नोटबंदीचा हा केला. केवळ तेवढ्यावरच निभावलं नाही. 2016, 14, 15, 16, 17, 18, 19 मध्ये जनतेची धूळ फेकत विविध विकास कामे, विविध काळे पैसे पळून घेऊन जाणाऱ्या चोरांना आम्ही देशामध्ये आणतो. एअर स्ट्राईक घडविला, दाखवलं की भारतीय जनता पार्टीच्या कालखंडामध्ये कुठलाही परकीय देशावर आक्रमण करेल तर भारत त्याला धोबी पछाड करेल असं भासवलं गेलं. आणि 2019 मध्ये पुलवामा बॉम्बस्फोट, त्या मिलिटरी सैन्याच्या गाड्या जात होत्या, त्या जातमध्ये अतिरेकीची गाडी बॉम्बस्फोटची घुसली आणि असंख्य मिलिटरी सैन्याला आपलं बलिदान द्यावं लागले, वीरमरण पत्करावं लागलं. त्या बॉम्बस्फोट अतिरेक्यांनी कारचा बॉम्बस्फोट घडविला, सैन्यांच्या ताफ्यामध्ये घुसले, सैन्यांच्या गाड्याच्या ताफ्यामध्ये घुसले, धुळुमकन गाड्या उडवल्या. तो पुलवामा हत्याकांड जो भारताच्या सत्ता आलेल्या केंद्र सरकारला तो एक काळा डाग होता. परंतु त्याच्यामागं सूत्रसंचालन वेगळं होतं. केवळ सरकार आणायचं होतं म्हणून ही रणनीती आखली. सरकार 350 खासदार आमदार आले, 350 खासदारने बहुमताने आलं. जसं बहुमताने सरकार आलं, देशाचे संपत्ती प्रॉपर्टी विक्रीस लागले. तर नाही, देश पूर्ण अदानी, पूर्ण अंबानी, जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं अदानी, विद्युत सगळं अदानी, एअरपोर्ट सगळं अदानी, रेल्वे सगळं अदानी, भारताच्या झोपडपट्टी विकासकांच्या झोपडपट्ट्या, धारावी सगळं अदानी, विविध प्रकल्प मोठमोठे, समृद्धी मार्ग असो की अटल सेतू असो, सगळे प्रोजेक्ट अदानी, अंबानी, रिलायन्स, मेट्रो रिलायन्स, हे सर्व योजना प्रॉपर
आखत गेले आखत गेले आखत गेले. देशाला वाटलं विकास होते विकास होते विकास होते, तर हा विकास नव्हता, तर हा भकास होतोय देश, भकास होतोय देश, भकास होतोय. तर जे काही मतजिक्के येतं ते मतदान चोरी, दुबार मतदार याद्या, EVM हॅकिंग. जोपर्यंत EVM आहे देशामध्ये तोपर्यंत अशीच रणनीती आखली जाणार. आयोग असो, ED असो, CID असो, स्थानिक न्यायालय असो, उच्च न्यायालय असो, सर्वोच्च न्यायालय असो, सगळं प्रणाली आम्ही हातात ठेवून, सर्व न्यायव्यवस्था आम्ही हातात ठेवून, विरोधकांवर आरोप प्रत्यारोप, EDचे, ITची, इन्कम टॅक्सची दाढी मारून, पक्ष फोडून, विरोधक पक्षच ठेवायचा नाही, तर संपूर्ण BJPमध्ये बोलवायचं आणि विरोधकच. लोकशाहीमध्ये विरोधाला विरोध, प्रत्यांतर, सत्तांतराला विरोध पाहिजे, परंतु विरोधकच नसेल त्यांना, हा विरोधकांना सर्व या भीतीपोटी गप्प बसवलेला आहे. काय झालं? भारतीय जनता पक्षातील भलेबल्ले बलाढ्य नेते असतील, अडवाणी ते यशवंत सिंग सिन्हा, सगळ्यांना गप्प करून गेले. फक्त 2च जण रथ हाकलत आहेत, 2च जण रथ हाकलत आहेत. श्रीकृष्ण आहे अमित शहा रथ हाकलते आणि मोदीजी आहेत अर्जुन रथ हाकलतोय. अशा प्रकारचं मी त्यांना श्रीकृष्ण आणि अर्जुनाची उपमा देतोय, चांगले प्रतिमेची उपमा देतोय. परंतु श्रीकृष्ण अर्जुन घातकीपोटी पिटवाऱ्याने वार करतात. भले श्रीकृष्ण भगवंत देव असेल, नाकारत नाही, अर्जुन धनुर्विद्या शिकलेला माणूस असेल, पण पीठ पिछे वार करून सत्तेसाठी काही रणनीती आखली. सूर्यपुत्र कर्ण कवचकुंडल घेऊन महाभारताच्या धर्तीवर, परंतु कपटकारस्थळ कृष्णाने रचून कर्णाचे कवचकुंडले काढले. कसे काढले? तर चाक रथ जमिनीमध्ये रुतून काढण्यासाठी पूर्ण कवचकुंडले अंगावर काढली, तिथेच घात कर्णाचा झाला. अशा प्रकारचे महाभारतातलं युद्ध सांगते त्या काळचं तीच रणनीती आज मोदीजी भारत देशामध्ये हाकतात, BJP RSS. आज आपण काय ऐकतोय? सरसंघचालक RSS 100 वर्ष झाल्यानंतर 2028पर्यंत SC ST OBCचे सैन्यातील अछूत बाहेर काढा. ही जातीयता समाजाचं द्योतक, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लोकशाही घडली, घटना घडली, ही जातीयता मिटवण्यासाठी. परंतु हेच जातीयता मिटवणारे संविधान मिटवायच्या नादी लागलेले आहेत. जर संविधान मिटवायचा कोणी प्रयत्न करेल तर संविधान रक्षक S रविराज भले 72 भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारखा बळी गेला तरी चालेल, परंतु संविधान मोडणाऱ्यांना सोडणार नाही. हे मी तुम्हाला काळ्या दगडावरची रेख आहे. संविधान रक्षक, कायदा रक्षक, आरक्षण रक्षक, पांतर, महाराष्ट्राचा सिंहाचे हे विधान आहेत. मी तुम्हाला सांगतो, म्हणून लोकांना सांगतो, हे सत्तेपायी भूलू नका, हे दीड दमडेच्या सत्तेपायी भूलू नका आणि भारत देश खड्ड्यात घालू नका. सत्तासाठी भारत देश बर्बाद करू नका. संविधान वाचवा, देश वाचवा. देश जगला, राष्ट्र जगला तर आपण जगू. देश जगला तर राष्ट्र जगला तर आपण जगू. BJP RSS जगल्याने आपण जगणार नाही, तर आपल्याला ते मारले जाऊ. हा धोका आहे, हा धोका आहे संविधानाला, हा धोका आहे देशाला. आजच ओळखा, जनजागृती आहे आणि जनतेने जागृत व्हा आणि मतदान करताना मताचा विचार करा, परिवर्तन करा. ह्या लोकांचा नेपाळ दाखवा, पेरू दाखवा आणि लोकांनी डायरेक्ट घुसून या लोकांना बदलून सत्तेतून खाली घेता, एवढंच सांगू शकतं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.